छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रासायनिक खतांची उपलब्धता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी कृषी विभाग, जिल्हा परिषद यांच्यामार्फत हा ब्लॉग तयार करण्यात आलेला आहे. यासाठी तुम्ही आत्ताचा जो QR कोड आहे तो QR कोड स्कॅन करा किंवा कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून हा ब्लॉग तुम्ही ओपन करा. ओपन केल्यानंतर असं पेज येतं. त्यावर जिल्हा निवडा, तालुका निवडा. तालुका निवडल्यानंतर जे काही विविध खतांचे प्रकार आहेत, ज्याची माहिती तुम्हाला पाहिजे, त्यापैकी तुम्हाला जी माहिती पाहिजे त्याला तुम्ही निवडा. जसं की समजा आपण इथं आता सर्व प्रकार जरी निवडला आणि शोधा म्हटलं, तरी आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व खतं कोणकोणते उपलब्ध आहेत. जसं की तुम्ही बघू शकता DAP आपल्याला 1906 बॅग उपलब्ध आहे आणि कुठं-कुठं उपलब्ध आहे त्यांचे संपर्क क्रमांक कृषी सेवा केंद्रांचे दिलेले आहेत. हे तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीनं माहिती आपल्याला मोबाईलवर पाहता येते आणि जास्त शोधाशोध करण्याची गरज नाही आहे. जसं की तुम्हाला त्यानंतर DAPची माहिती पाहिजे, तर तुम्ही DAP क्लिक करा. शोधा या नावावर क्लिक करा. तुम्हाला दिसेल की 1906 DAPच्या बॅग एकूण 13 कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध आहेत आणि त्यांचे मोबाईल नंबरसुद्धा आपल्याला खाली देण्यात आलेले आहेत. याच पद्धतीने तुम्ही विविध खते निवडू शकता. जसं की आता आपण DAP पाहिला. आता आपण युरिया क्लिक केला. युरियावर क्लिक केल्यानंतर शोधा नावाचं बटन टाकलं की तुम्हाला बरोबर युरिया किती आहे, दररोजचं अपडेट याच्यावर येतं. 5954 बॅगा आजच्या तारखेमध्ये उपलब्ध आहेत आणि कुठं-कुठं उपलब्ध आहेत त्याचे नंबर तुम्हाला इथं देण्यात आलेले आहेत. त्यामुळं हा ब्लॉग अत्यंत महत्त्वाचा आहे. हा ब्लॉग शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवावा. याची लिंक सेव्ह करून ठेवावी. याला फॉलो करावं. याची लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकलेली आहे. जेणेकरून तुम्हाला आपल्या जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यामध्ये जसं की आता पैठण निवडलं मी, तर पैठणमध्ये DAPच्या किती साठा उपलब्ध आहे याची माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यासोबतच SSP असेल, DAP असेल, युरिया असेल, या सगळ्यांची माहिती तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे आणि दररोजचा अद्ययावत डाटा, आता 4 जुलै 2025चा डाटा आहे. तुम्हाला दररोजचा डाटा यावर मिळतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या ब्लॉगचा आपल्या शेतीसाठी वापर करावा आणि याचा फॉलो करावं. धन्यवाद.